Okay, hello everyone. Let's move on to the next disease, that is leprosy. It is also called as Hansen's disease. Okay, leprosy म्हणजे कुष्ठरोग. ओके, डिसफिंगरिंग असं होत असतं. ओके, इकडे बघा तुम्ही पिक्चर्स मध्ये. Causative agent for leprosy disease, that is Mycobacterium leprae. Okay, different forms of leprosy. बघा, lepromatous leprosy. It produces large macular, flat or popular, raised or nodular lesions without sensation on the skin, particular face, hands, knees and feet. The eyes, mucosa of upper airways and testes are commonly involved. Okay, काही ऑर्गनचे दिले जिथं ते लेप्रेसी अफेक्ट करतं. ओके, हे काही टाइप्स ऑफ लेप्रेसी दिलेले आहे. मोड्स ऑफ ट्रान्समिशन बघूया. थ्रू प्रोलॉंग स्किन कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, आयदर डायरेक्टली स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट असेल तर, और इनडायरेक्टली थ्रू फोमाइट्स. ओके, त्याने जे इनएनिमेटेड आर्टिकल्स वापरलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा हा डिसीज ट्रान्सफर होऊ शकतो. ओके, थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन. त्यामध्ये ड्रॉपलेट इन्फेक्शन मध्ये टॉकिंग असेल, स्नीजिंग असेल, ओके, कफिंग असेल. टू इन्फंट्स थ्रू मदर्स मिल्क सफरिंग फ्रॉम लेप्रेसी. ओके, हे काही कॉमन मोड्स ऑफ ट्रान्समिशन. ओके, इन्क्युबेशन पिरियड बघा, फ्यू मंथ्स टू 8 years. साइन अँड सिम्टम्स, स्मॉल पॅचेस ऑन द स्किन विथ लॉस ऑफ सेन्सेशन. ओके, इकडे तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकता मसल विकनेस झालेला दाखवलेलं आहे. डिसफिंगरिंग, स्किन सोर्स. ओके, लॉस ऑफ फिलिंग, सेन्सेशन नसतं, लम्प्स अँड बम्प्स. ओके, इकडे दाखवलेलं बघा. ओके, छोटे छोटे गाठी तयार होतात या हातांवरती. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो नेलचा पार्ट आहे, नखाचा पार्ट आहे, आणि हा पर्टिक्युलर बोटाचा जो पार्ट आहे ते शक्यतो काय होतं, डिसफिगरिंग होतं, स्किन सोर्स. ओके, हळूहळू ते बोट काय होतात, लॉस होत जातात. ठीक आहे. प्रिव्हेंशन अँड कंट्रोल बघा. पॉझिटिव्ह केसेस ऑफ लेप्रेसी शुड बी आयसोलेटेड इन होम और हॉस्पिटल. लेपर्स शुड नॉट अलाउड टू रूम इन स्ट्रीट्स और बाजार्स. ओके, या शक्यतो या व्यक्तींना आपण बाहेर फिरू देत नाही. ओके, their discharges, clothes, etc. should be destroyed or thoroughly disinfected. People should be given health education. Mass education is also essential to remove superstitions and wrong beliefs about the leprosy. ओके, काही समजुती आहेत. ओके, काही त्या रिलेटेड अंधश्रद्धा आहेत ते सुद्धा मास एज्युकेशन थ्रू आपण मिनिमाइज करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे लेप्रेसी शुड बी ट्रीटेड विथ मल्टी ड्रग थेरपी. त्याचं थेरपी दिले बघा, कॉम्बिनेशन ऑफ रिफाम्सिन, डॅप्सोन अँड क्लोफाझिमाइन इज रिकमेंडेड. ओके, लेप्रेसीचं एक त्रिसूत्री दिलेलं आहे, फॉर्म्युला दिले त्यांनी. अर्ली डायग्नोसिस प्लस appropriate treatment plus taking the medicines regularly is equal to no disability due to leprosy. Okay, परत रिपीट करतो. अर्ली डायग्नोसिस प्लस appropriate treatment plus taking the medicines regularly is equal to no disability due to leprosy. ओके, हे तुम्ही फायनली हे प्रिव्हेंशन, केअर अँड कंट्रोल मध्ये हे तुम्ही स्लाइड ऍड करू शकता. नेक्स्ट बघूया आपण सरफेस इन्फेक्शन, रेबीज. ओके, हायड्रोफोबिया. ओके, त्याचं रिझन काय तुम्हाला मी सांगतो हायड्रोफोबियाचं. ओके, शक्यतो हे डॉग बाईट झाल्यामुळे हा पर्टिक्युलर रोग होतो, रेबीज. ओके, इट इज अन अक्यूट अँड हायली फॅटल व्हायरल इन्फेक्शियस डिसीज अफेक्टिंग द CNS. Positive agent, it is caused by Lissa virus type 1 which belongs to rhabdovirus group. Okay, write the positive agent for rabies or hydrophobia असं क्वेश्चन येऊ शकतं. ओके, कळतं तेव्हा तुम्हाला रॅब्डो व्हायरस ग्रुप किंवा लिसा व्हायरस टाइप 1 असं पॉझिटिव्ह एजंट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन, it is transmitted to the man by the bite of rabid animals. Okay, commonly dog. Okay, through its saliva. Okay, saliva secretion through हे काय होतं, हा पर्टिक्युलर जे पॉइझनस पार्ट आहे तो स्प्रेड होतो. ओके,
through the scratches of saliva, contaminated nails, or by the leaks on freshly cut or abraded skin or mucous membrane. ओके, स्किन इम्पेअरमेंट झाल्या असतं त्या ठिकाणी, त्यामुळे हा पर्टिक्युलर जो सलाइवा आहे, कंटॅमिनेटेड सलाइवा, तो ब्लड मध्ये आणि काही बॉडी फ्लुइड मध्ये रॅपिडली काय होतो, स्प्रेड होतो. ठीक आहे. इन्क्युबेशन पिरियड अवरेज 3 to 8 weeks और लॉन्गर. ओके. पिसाळलेला जो डॉग असेल, ओके, पागल कुत्रा असेल, त्यामुळे सुद्धा हा डिसीज होऊ शकतो. ओके. साइन अँड सिम्पटम्स: हेडेक, स्लाइट फीवर, पेन ॲट द साइट ऑफ वुंड, सलाइवा रन्स फ्रॉम द माउथ. ओके, हे काही लक्षण आहेत. डिफिकल्ट इन swallowing and intense spasm on offered food or fluids. Okay, hydrophobia, fear of water. Okay, respiratory paralysis and at last death. Okay, इथे काही पिक्चर फॉर्म मध्ये सिक्वेन्स दिले बघा. व्हायरस एंटर्स टिश्यूज फ्रॉम द सलाइवा ऑफ बाइटिंग एनिमल्स. ओके, व्हायरस replicates in the muscle near bite. Okay, virus moves up peripheral nerve system. Virus ascends the spinal cord and virus reaches to the brain and causes fetal encephalitis. Okay, itis, ITIS असं जिथे जिथे वर्ड लागतो, ओके, सफिक्स म्हणून, त्याला आपण काय म्हणायचं, इन्फ्लॅमेशन. ओके, व्हायरस एंटर सलाइव्हरी ग्लँड अँड अदर ऑर्गन्स ऑफ विक्टिम. ओके, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघूया आपण रेबीजचं. डिस्ट्रक्शन ऑफ ऑल स्ट्रे अँड ओनरलेस डॉग्स. ओके, रजिस्ट्रेशन अँड लायसनिंग ऑफ ऑल डोमेस्टिक डॉग्स. ओके, शक्यतो हे आपल्या कंट्रीमध्ये होत नाही, पण बाहेरच्या कंट्रीमध्ये कुठलंही ॲनिमल आपण आपल्या घरी जर पेट ॲनिमल्स म्हणून ठेवणार असाल तर त्याचं प्रॉपर आपल्याला लायसनिंग करून घ्यावं लागतं. ओके, इम्युनायझेशन ऑफ डॉग्स. ओके, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ ऑल केसेस ऑफ रेबीज, हेल्थ एज्युकेशन ऑफ पीपल फॉर द केअर ऑफ डॉग्स अँड प्रिव्हेन्शन ऑफ रेबीज. ओके, नेक्स्ट डिसीज आहे ट्रॅकोमा. हे शेवटचं पार्ट तुम्ही इकडे वाचून घ्या तुम्ही. ओके, इट इज अ व्हायरल कंटेजियस डिसीज ऑफ द कंजक्टिवा अँड कॉर्निया. इन दिस डिसीज स्कॅरिंग ऑफ आईज टिश्यूज अँड इव्हन ब्लाइंडनेस कॅन ऑकर्स. ओके, ट्रॅकोमा होतं म्हणजे काय होतं बघा, हे जे आपले आयलिड्स आहेत, ओके, इकडे खाली तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतं बघा, तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो, लक्षात येईल. हे रेडनेस आहे इकडे. ओके, हे आयलिड्स जे आहेत, स्पेशली लोअर आयलिड्स, हा पर्टिक्युलर पार्ट पूर्ण सडल्यासारखं दिसतो, इतकं बेकार दिसतं. ओके, ट्रॅकोमा. आणि छोटे छोटे पोरं येतात व्हाईट कलर्सचे आणि पिंक पिगमेंटेशन सुद्धा त्या ठिकाणी होतं. ओके, पॉझिटिव्ह एजंट, इट इज कॉल्ड बाय व्हायरस कॉल्ड एज कॅलिमिडिया ब्रोंकोमायटिस that attacks the mucous membrane covering the surface of the eyeball and lining of eyelids. हा वर्ड तुम्ही फक्त लक्षात ठेवा, ट्रॉकोमायटिस. ओके, इन्फ्लॅमेशन ऑफ युअर ट्रॅकोमा. मोड ऑफ ट्रान्समिशन बघा, इकडे तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकता ट्रान्समिशन ऑफ ट्रॅकोमा. 5F असं दिलंय त्यांनी. 5F म्हणजे काय, फ्लाईज, फिकस, फिंगर्स अँड कोमाइट्स. ओके, इकडे दिलेलं आहे. त्याचे काही ऍक्च्युअल फोटोग्राफ्स आहेत बघा इकडे. त्या डोळ्याचा जो खालचा पार्ट आहे आयलिडचा, ओके, हा पूर्ण सडल्यासारखा दिसतो. ओके, इन्क्युबेशन पिरियड, इट व्हॅरीज फ्रॉम 5 to 12 days. साइन अँड सिम्पटम: डेव्हलपमेंट ऑफ ग्रॅन्युलर इलिव्हेशन इन कंजक्टिवा, केराटो कंजक्टिवा. ओके, कंबाइंड इन्फ्लॅमेशन ऑफ कॉर्निया एज वेल एज कंजक्टिवायटिस. ओके, या दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये नाव दिलेलं आहे केराटो कंजक्टिवायटिस. म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ or the combined inflammation of cornea and conjunctivitis. Okay, progressive scarring with deformities of the eyelids, secondary bacterial infection and blindness. Okay, as a last stage काय, blindness. Okay, prevention and care and control बघूया आपण इकडे. early diagnosis and treatment of cases should be done. Okay, early diagnosis केल्यानंतर एखाद्या वेळेस आपण सेकंड किंवा थर्ड स्टेजला नाही पोहोचू, त्यामुळे आपल्या रिकव्हरीचे चान्सेस वाढतात. ओके, डायरेक्ट और इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन शुड बी अवॉइडेड. ओके, कॉमन यूज ऑफ आय प्रिपरेशन. ओके, कॉमन यूज करायचं नाहीये, म्हणजे एका फॅमिलीमध्ये एकच आय प्रिपरेशन नाही यूज करायचं, प्रत्येकाने सेपरेट आय प्रिपरेशन्स असतील, ओके, ते यूज करायचे, किंवा आय ड्रॉप्स असतील तर ते सेपरेट यूज करायचं आहे.
Okay, towels, handkerchiefs, etc. should be avoided. Okay, common use होणाऱ्या गोष्टी आपण शक्यतो सेपरेट यूज केलं पाहिजे. Okay, त्या पेशंटला ड्युरिंग एपिडेमिक ऑफ ट्रॅकोमा क्राउडेड प्लेसेस शुड बी अवॉइडेड. ओके, गर्दीचं ठिकाण आपण शक्यतो टाळलं पाहिजे. ओके, हेल्थ एज्युकेशन ऑफ पीपल ऑन मेजर्स ऑफ द डिसीज, अँटी फ्लाय मेजर्स शुड बी टेकन. ओके, कारण त्या पर्टिक्युलर मोड ऑफ ट्रान्समिशन थ्रूच हे पर्टिक्युलर डिसीज ट्रान्सफर होत राहते. ओके, give tetracycline sulfa drugs and ophthalmic ointment treatment for the control of this particular diseases. Okay, ह्या पर्टिक्युलर पॉइंटला तुम्ही जेव्हा असाइनमेंट लिहिता तेव्हा अंडरलाईन करून ठेवा. ओके, हा ट्रीटमेंट रिलेटेड पार्ट आहे. ओके, give tetracycline sulfa drugs and ophthalmic ointments treatment for the control of this particular diseases. Okay, नेक्स्ट डिसीज आहे टिटॅनस, लॉक जॉ असे म्हणतो आपण त्याला. ओके, शक्यतो आपले हात किंवा पाय हे जेव्हा पंक्चर होतात किंवा रप्चर होतात, ओके, स्पेशली खेळा टोचल्यानंतर वगैरे, ओके, ते इथे डीप पंक्चर होऊ शकतो तो पर्टिक्युलर वुंड. इकडे पिक्चर मध्ये दाखवलेला आहे बघा. ओके, डीप पंक्चर वुंड इथे दाखवलेला आहे. ओके, तुमचा तो पर्टिक्युलर स्किनचा किती एरिया किंवा किती लेयर्स तो पंक्चर करून टाकतो बघा, इकडे दिलेलं आहे ह्या पिक्चर फॉर्म मध्ये. ओके, स्किन, फॅट्स अँड मसल्स ला ब्रेक करून तो पर्टिक्युलर पंक्चर जातो. इकडे बघा तुम्ही, इथं हाताचं चित्र दिलेलं आहे. ओके, कळतं, आणि इकडे वरती आहे हे लेगचं पार्ट आहे. ओके, तुम्ही हे व्हिडिओ पाहताना सुद्धा क्वालिटी इम्प्रूव्ह करून बघा. ओके, तुमचं युट्यूबचं लिंक आहे तर राईट साईडला सेटिंगचा पार्ट असतो, त्यामध्ये क्वालिटी असतं आणि ते 720 असं पी असं करून बघा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके, थ्रू इंजुरी अँड अब्रॅजन्स, द रोड साइड इंजुरीज अँड इंजुरीज कॉज्ड बाय आयर्न पार्टिकल्स आर द मेजर कॉजेस ऑफ टिटॅनस. ओके, ऍक्सिडेंट प्लेसेस वरती हे पर्टिक्युलर आयर्न पार्टिकल्स खूप पडलेले असतात. त्या ठिकाणी पण न कळत जर एखाद्या वेळेस असं आपल्याला हाताला किंवा पायाला जर टोचलं ते, तर अशा वेळेस हा डिसीज होऊ शकतं आणि खूप डीप लेअरला सुद्धा ते पेनिट्रेट करतात. ओके, अदर कॉजेस इन्क्लूड वुंड्स, बर्न्स, ह्युमन बाइट्स, एनिमल बाइट्स, यूज ऑफ अनस्टरलाइज निडल्स अँड सिरिंजेस. ओके, हा लास्ट पार्ट जो आहे यूज ऑफ अनस्टरलाइज निडल्स अँड सिरिंज, ते शक्यतो बंद झालेलं आहे. प्रत्येक वेळेस नव्यानं निडल्स आणि सिरिंजेस यूज होत असल्यामुळे हा पर्टिक्युलर पॉईंट कॉमन नाही आहे. ओके, राहिलंच नाही आहे ते. ह्युमन बाईट्स किंवा अॅनिमल बाईट्स थ्रू सुद्धा हा पर्टिक्युलर डिसीज स्प्रेड होऊ शकतो. ओके, साइन अँड सिम्पटम्स बघूया आपण. इरिटेबिलिटी, रेस्टलेसनेस, हेडेक अँड फीवर. ओके, हे प्रत्येक डिसीजला कॉमन असते, इरिटेबिलिटी अँड रेस्टलेसनेस. नेक बिकम स्टिफ अँड देर इज डिफिकल्टी इन चिविंग अँड स्वॅलोविंग. ओके, आपल्याला कुठलेही पदार्थ गिळताना किंवा चावताना त्याला आपल्याला त्रास होतो. ओके, spasm of muscles of jaw and face takes place, thus locked jaw occurs. Okay, stiffening येतं आपल्या नेक रिजनला. Okay, temperature may rise up to 105 degree Fahrenheit. Okay, prevention, care and control बघूया आपण. Notification दिलं पाहिजे to all upper health authorities, isolate the patient, disinfect the fecus and vomits of the patient, anti-fly measures should be used. Follow personal hygiene. For example, hands should be washed before eating and after toilet. Okay, proper sanitary disposal of sewage. Human normal immunoglobulin should be administered before and within the week of exposure. Okay, हे काही प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल दिलेले आहेत त्या त्या डिसीजसाठी. काही कॉमन प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल आहेत प्रत्येक डिसीजला, स्पेशली कम्युनिकेबल डिसीजसाठी. ते एक सेपरेट एक लिस्ट बनवा आणि प्रत्येक डिसीजच्या खाली तुम्हाला ते सुरुवातीला तेच लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ट्रीटमेंटचा. ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला ड्रगचे नावं, त्याचे डोस आणि फ्रिक्वेन्सी हे तुम्हाला प्रत्येक डिसीजच्या खाली तुम्हाला कंपल्सरी प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल या हेडिंग खाली तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट ऑनलाईन सेशनला करूया. थँक्यू.